Hi everyone! Welcome to Ayush Tunes. Get ready for some fun adventures. चल रे भोपळा टुणूक टुणूक. एकदा एक म्हातारी आजी आपल्या मुलीकडे जायला निघाली. तिने हिरवी साडी नेसली, हातात काठी घेतली आणि जंगलाच्या रस्त्याने चालू लागली. जंगल खूप दाट होतं. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याची सळसळ. आजी हळूहळू पुढे जात होती. अचानक समोरून एक मोठा वाघ आला. तो गुरगुरत म्हणाला, "अगं म्हातारी, मी तुला खाणार." आजी घाबरली, पण लगेच हुशारीने म्हणाली, "अरे वाघा, मी आत्ता बारीक आहे. मुलीकडे जाऊन लाडू पेढे खाऊन जाड होते, मग येताना मला खा." वाघ म्हणाला, "ठीक आहे, पण परत ये हां." आजी पुढे निघाली. थोड्या वेळाने एक चालाख कोल्हा भेटला. तो हसत म्हणाला, "अगं म्हातारी, तुला मी खाणार." आजी पुन्हा म्हणाली, "अरे कोल्ह्या, मी आत्ता सुकली आहे. मुलीकडे जाऊन जाड होऊन येते, मग मला खा." कोल्हाही तयार झाला. थोड्या वेळाने एक मोठं अस्वल भेटलं. ते म्हणालं, "मी तुला खाणार." आजी पुन्हा तीच युक्ती वापरली. अस्वल म्हणालं, "ठीक आहे, पण परत ये हं." शेवटी आजी मुलीच्या घरी पोहोचली. मुलगी आजीला पाहून खूप खुश झाली. तिने आजीला भरपूर जेवण दिलं. भात, भाजी, पोळी, लाडू. आजी खुश झाली आणि छान जाड झाली. आजीने सगळी गोष्ट मुलीला सांगितली. मुलीने एक मोठा भोपळा आणला. तो आतून रिकामा केला आणि म्हणाली, "आई, तू यामध्ये बस." आजी भोपळ्यात बसली. मुलीने भोपळा रस्त्यावर ढकलला. भोपळा टुणूक टुणूक करत जंगलातून जाऊ लागला. वाघाने भोपळा पाहिला आणि विचारलं, "अरे भोपळ्या, म्हातारी कुठे आहे?" भोपळ्यातून आवाज आला, "कुठली म्हातारी? चल रे भोपळा टुणूक टुणूक." भोपळा पुढे